सुन लो वैसी छत्रपति संभाजी नगर, किसी का बाप भी पैदा हुआ अब ये नाम नहीं बदल सकता। अरे काल त्या MIM ची सभा झाली आणि त्या सभेमध्ये एक महिला होती। ती महिला म्हणाली, ये कौन संभाजी राजा है, ये कैसे संभाजीनगर हो गया? अरे त्यांना माहिती नाही, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। महाराष्ट्र के डिप्टी चीफ मिनिस्टर इस तारीखी शहर को आए थे और आकर गैर जरूरी मेरा नाम अपनी जबान पर लाए। हाँ, देवेंद्र फडणवीस बोले, सुनो ओवैसी, ए देवेंद्र फडणवीस, याद रखो तुम मेरी जबान का मुकाबला नहीं कर सकते ना। अगर तुम मोदी अमित शाह भी बैठ गए तो मेरी जबान का मुकाबला नहीं कर सकते। इन्होंने क्या बोले, इन्होंने क्या बोले, ए ओवैसी, वो क्या बोले, ये और जिहाद, धर्म युद्ध। हम इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया से पूछना चाहते हैं, क्या ये जबान इलेक्शन के कानून के ताबे है या उसके खिलाफ है? इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया जवाब दो। ये महाराष्ट्र के चीफ इलेक्टरल ऑफिसर से हम पूछना चाह रहे हैं, मेरा नाम लेकर जिहाद का नाम लिया जा रहा है, धर्म युद्ध का नाम लिया जा रहा है, क्या ये इलेक्शन कानून के खिलाफ नहीं है? क्या बोला? अब तुमको खुजली होगी अब जब मैं बोलूंगा यहां से। अब सुनो देवेंद्र फडणवीस, तुमने कई MLAs को खरीद लिया, चोरी कर ली, तो तुमको क्या बोला जाए, डाकू बोला जाए या चोर बोला जाए? तुमने महाराष्ट्र से एक ड्रग पार्क का प्रोजेक्ट आ रहा था 3000 करोड़ का, टाटा एयरबस का प्रोजेक्ट 22,000 करोड़ का महाराष्ट्र को आ रहा था, वेदांता फॉक्सकॉन का 1,55,000 करोड़ का प्रोजेक्ट आ रहा था, मेडिकल की इक्विपमेंट बनाने का प्रोजेक्ट आ रहा था 4,024 करोड़ का। अरे देवेंद्र फडणवीस, तेरे को इतनी हिम्मत नहीं हुई तो रोक दिया उसको, गुजरात कहे को जाने दिया रे? हाँ, 1,80,000 करोड़ का प्रोजेक्ट महाराष्ट्र को नहीं आया, गुजरात को चले गया। क्यों? तुम तुम्हारे पप्पा जी से डर गए थे मोदी के। ये फिर आप देखो, और हम बताना चाह रहे हैं, फडणवीस ये समझते हैं क्योंकि वो फडणवीस हैं तो असदुद्दीन ओवैसी को दबा सकेंगे, क्योंकि वो फडणवीस हैं तो ये चाहते हैं कि लोग उनके पैरों के पास बैठ जाएं। वो फडणवीस हैं तो समझते हैं कि वो मुझे जिहाद या धर्म युद्ध के नाम से पुकारेंगे। वो फडणवीस हैं तो समझते हैं कि मैं असदुद्दीन ओवैसी को नीचे गिराऊंगा। अरे देवेंद्र फडणवीस, तुम जिस चीज को लाना चाहते ना औरंगाबाद में, वो चीज कभी नहीं आएगी इंशाअल्लाह ताला। मैं लिख के रख रहा हूं, वो इसलिए नहीं आएगी फडणवीस क्योंकि बाबा साहेब अम्बेडकर ने जो संविधान बनाया उसमें फडणवीस भी बराबर है, ओवैसी भी बराबर है, कोई ऊपर कोई नीचे नहीं है। और फडणवीस, मैं तुमको चैलेंज कर रहा हूं, तुम महाराष्ट्र में किधर भी हो, तुम्हारी जबान पर दूल्हे भाई का नाम तो आ गया ना। अब तुमसे मैं कह रहा हूं फडणवीस, तुम्हारी जबान से जरांगे पाटिल का नाम निकलेगा, जरांगे पाटिल का नाम निकलेगा फडणवीस, तुम्हारी जबान लड़खड़ा जाएगी जरांगे पाटिल का नाम लेने से। बोलो, हिम्मत है तो बोलो फडणवीस, जरांगे पाटिल बोलो तुम।
नहीं बोलेंगे? बोलेंगे नहीं नहीं ओवैसी बोल सकता हूं, दूल्हे भाई है, मेरे भाईजान है, बोलूंगा। अब भाईजान किसको बोलते मालूम? लाइटर वेन में। मगर जरांगे पाटिल का नाम नहीं लेंगे फडणवीस तुम। फडणवीस बोलो, जरांगे पाटिल नहीं बोल सकेंगे। डर नहीं लगता? कच्ची हो जा रही बोरों की। और देवेंद्र फडणवीस, तुम बार बार जिहाद जिहाद बोलते। सुनो फडणवीस, तुम्हारा हीरो जेल में बैठकर अंग्रेजों को लव लेटर लिख रहा था। हमारे उलमाए किराम माल्टा की जेल में और जेल के मैदान में मौलाना हुसैन अहमद मदनी, मौलाना महमूद उल हसन अंग्रेजों के सामने झुके नहीं, सीना तान कर खड़े हो गए। सुनो फडणवीस, अल्लामा फजल खैराबादी काला पानी की जेल में थे। अल्लामा फजल खैराबादी ने अंग्रेजों से कोई सौदा नहीं किया। सुनो फडणवीस, 1820 के बाद इस मुल्क की आजादी की लड़ाई में सबसे पहला फतवा किसने दिया? हमारे मदरसों के जिम्मेदारों ने दिया, जिहाद का फतवा दिया। फडणवीस, जब तुम्हारे बुजुर्ग नहीं थे, अंग्रेजों से लड़ने का तरीका हमने देश को सिखाया। हमने बताया कैसे अंग्रेजों को भगाया जा सकता है। तारीख गवाह है कि दिल्ली की जामा मस्जिद से लेकर वो जो पंजाब का पाकिस्तान का बॉर्डर है मौजूदा, उन झाड़ों और पेड़ों पर हमारे उलमाए किराम की लाशें फकर से लटक रही थी। वो लटक तो रही थी मगर पुकार पुकार कर पैगाम दे रही थी तुम जैसे फडणवीस लोगों को कि देखो, इस देश से हमने मोहब्बत की और इस देश को आजाद कराने के लिए हमने अपना सब कुछ कुर्बान कर दिया। आज फडणवीस बोलते जिहाद। फडणवीस, तुमको जिहाद, फडणवीस क्या बोले? वोट जिहाद। अभी लैंड जिहाद हो गया, लव जिहाद हो गया, एग्जाम जिहाद हो गया। अब फडणवीस आरएसएस बीजेपी बोल रही वोट जिहाद। यानी धूलिया में मालेगांव सेंट्रल की सीट से बीजेपी के उम्मीदवार को वोट नहीं मिला तो फडणवीस बोल रहे वोट जिहाद। हमको सेंट्रल मालेगांव से वोट नहीं मिले, जहां तुम्हारे को वोट नहीं मिला वहां जिहाद हो गया, जहां तुम्हारे को हार गए वहां जिहाद हो गया। तुम गुजरात में भी एक सीट हार गए, कैसा हारे बोलो? तुम हैदराबाद में मेरे खिलाफ हार गए, कैसा हारे बोलो? अयोध्या में भी हार गए। अम्मा, अब नहीं बोलता, इससे आगे मैं। बोलो फडणवीस, कैसा हारे? मोदी की मेजॉरिटी कितनी कम हो गई? बहुत कम हो गई मोदी की। कुछ भी अच्छा नहीं बना रहे उन्होंने। अब बोलो, मगर मेरे भाई मालेगांव सेंट्रल की बात फडणवीस ने की। 1818 में अंग्रेजों और मराठाओं की जंग हुई थी, तीसरी जंग। मराठाओं की फौज में मुसलमान थे। कौन सी तारीख को? 1818। फडणवीस, तुम तारीख में वीक हो, तुम्हारे को नहीं मालूम, तुम हिस्ट्री नहीं जानते। हाँ, कुछ भी नहीं जानता, छोड़ो उन्हें। तो 1818 में अंग्रेजों के खिलाफ मराठाओं ने जंग की थी और उस जंग में मुसलमान थे। मुसलमान मालेगांव के किले पे खड़े हो गए और अंग्रेजों को से मुकाबला किया। उसमें 30 से ज्यादा सिपाही शहीद हो गए और अंग्रेजों को, उन मुसलमानों को जो मराठाओं की फौज में थे, 36 तोपों को इस्तेमाल करना पड़ा। 8000 गोले गिराए,
35,500 गन पाउडर इस्तेमाल करना पड़ा। फडणवीस ये वो मुसलमान जो मराठाओं की फौज में मालेगांव के किले में खड़े हो गए थे और अंग्रेजों को मुकाबला किया। फडणवीस तुम्हारे पूर्वज नहीं थे, ओवैसी के पूर्वज थे जो अंग्रेजों से जिहाद कर रहे थे। और फिर 1921 में मालेगांव में इनकलाबियों ने खिलाफत नॉन कॉपरेशन मूवमेंट के बाद मालेगांव के किले पे चढ़ गए। अंग्रेजों का झंडा हमने निकाला, फडणवीस तुम्हारा हीरो नहीं निकाला। हमारे बुजुर्ग घ्या फक्त 200 रुपये। काय एवढा मग फुटणार नाही ना का? फुटायला ती काय आमदार खासदार आहे ती? परंतु एक विनंती मी आज मुद्दाम करेल, माझ्यापेक्षा जास्त मतं आज आपल्याला बबलू शेठ चौधरीला द्यायची गरज आहे। बबलू शेठ चौधरी तुमची 15 वर्ष पराभूत झाल्यानंतर सुद्धा सेवा केलेली आहे। त्या माणसाला आज आपले सगळेजण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांना विनंती करतो की आपण सविस्तर मार्गदर्शन करावं। तर मंडळी हे बघा, रावसाहेब दानवे यांच्याविषयी आता किती वेळा आम्ही याच्यावरती बोलायचं। तुम्ही त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांना विचारा, कार्यकर्त्याला अशा प्रकारे लाथा घालताना तुम्हाला कसं वाटतंय? गारगार वाटतंय का? तुमच्या पक्षात कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे, काय स्थान आहे हे दिसतंय याच्यावर। पण ज्या कार्यकर्त्याला दानवेंनी लाथ मारली, जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम मी बिरसा मुंडांना अभिवादन करतो, कारण त्या काळामध्ये ही अशी माणसं जीवावर उदार होऊन आपल्यासाठी लढली नसती तर कदाचित स्वातंत्र्य मिळायला आणखी उशीर झाला असता। तो जमाना वेगळा होता, इंग्रजांचा काळ होता, सगळंच काही विरोधात होतं। आता सुद्धा मला नाही वाटत काही वेगळी परिस्थिती आहे, सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे आहेत। तरी मला आता आल्यानंतर जरा चुकल्यासारखं वाटलं, कारण हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर आज बॅग तपासायलाच कोण आलं नाही आणि मला वाटलं अरे आपलं महत्व एवढं कमी झालंय, आपली बॅग नाही तपासत म्हणजे काय? ठीक आहे, तसं पाहिलं तर हा मतदारसंघ जालनामध्ये येतो आणि गेल्या वेळी तुम्ही करून दाखवलेला आहात। कल्याणरावांना मी संभाजीनगरच्या सभेत शुभेच्छा दिल्या होत्या, कारण त्यांनी इथे सभा लावली होती, पण वातावरण एवढं काही पटकन बदललं, वादळी वारे सुरू झाले आणि हेलिकॉप्टरच उडू शकलं नाही। तरी देखील तुम्ही कल्याणरावांना प्रचंड मताने निवडून दिलं, त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय। आणि एकदा तुम्ही करून दाखवले, याही वेळेला तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही, ही गर्दी आणि तुमचा उत्साह दाखवतोय। कारण अनेक जण गर्दी जमवण्याचा प्रयत्न करतात। काल सुद्धा मुंबईमध्ये गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला, खुर्च्यांची गर्दी खूप जमली, पण माणसंच नाही आली। आपल्याकडे सगळी माणसं जीवाभावाची आहेत आणि माझं आव्हान आहे, इकडे एकही माणसाला कोणाला भाड्याने आणलेलं नाही, हे मनापासून आले। या सिल्लोड मधली हुकुमशाही, दडपशाही, गुंडागर्दी गाडून टाकायला, जाळून टाकायला आलेली। मला सुरेश बनकर पहिल्यांदा भेटले आणि ते भाजपात होते। मी त्यांना विचारलं काय करणार, तुमची तर तिकडे युती आहे? तेवढे साहेब नाही, खरं पाहिलं तर गेल्याच वेळेला आमची पंचायत झाली, आपली युती झाली, ही पंचायत त्यांची नाहीतरी माझी झाली होती, पण तुम्ही उमेदवारी दिली, आम्हाला काम करावं लागलं। आता सुदैवाने आम्हाला सुटकेचा मार्ग दिसतोय।
हीच तुमची संस्कृती आहे का? कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवण्णांचा प्रचार केला. प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा. हा प्रज्वल रेवण्णा कोण कल्पना आहे ना तुम्हाला? त्यांनी काही हजार महिलांवरती अत्याचार केला, त्यांचे व्हिडिओ बनवले आणि अशा माणसाचा प्रचार नरेंद्र मोदी पंतप्रधान हे करण्यासाठी कर्नाटकात गेले होते. काल सुद्धा त्यांच्या व्यासपीठावरती सुप्रियाताईला शिवीगाळी करणारा हा त्यांचा उमेदवार, त्याचा प्रचार करण्यासाठी मोदी आले होते. म्हणजे एकूणच संपूर्णपणाने यांच्या सगळ्यांचा तरा खालावलेला आहे. मी इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय. ठीक आहे, तुमचं आमचं थोडंसं मतभेद असतील, त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुवून टाकूया. ही संधी आहे, ही संधी आहे. कारण आपली संस्कृती, आपले संस्कार वेगळे आहेत. आज जेव्हा मी भगवा झेंडा हातामध्ये घेऊन महाराष्ट्रभर फिरतोय, त्याच वेळेला इकडे माझ्या समोर माझ्या मुस्लिम भगिनी पण बसलेल्या आहेत. का त्यांना भीती नाही वाटत? का त्यांना भीती नाही वाटत? आम्ही तर हिंदुत्ववादी आहोत. आपण हिंदुत्व सोडलंय? हिंदुत्व नाही सोडलं, पण तरी देखील आपल्या एवढ्या या सगळ्या गर्दीमध्ये माझ्या मुस्लिम भगिनी माझ्या ह्या सर्व इतर माता भगिनींसोबत येऊन बसतायत, बिनधास्त बसतायत. त्यांना इथे भीती वाटतच नाहीये, उलट भीती त्यांच्यापासून वाटते. वा उद्धवजी वा, त्यांच्यापासून वाटते. वा ठाकरे साहेब. आणि मी तर म्हणेन हेच तर आमचं हिंदुत्व आहे. आज माझ्याकडे युट्यूबवरती वगैरे तुमच्याही फोनवरती आले असतील. काल मोदीजींच्या सभेत शिवाजी पार्कच्या त्या मुस्लिम महिला सांगतायत आम्हाला आम्ही अंदर जाने नाही दे रे. का तर आम्ही काळे कपडे घातले म्हणून त्यांना गेटवरती अडवण्यात आलं. मग कसलं तुम्ही, तुमच्यात माणुसकी आहे की नाही शिल्लक? हे जे गद्दार तिकडे गेलेले आहेत, त्या गद्दारांच्या पापाचा पाडा माझ्या खिशामध्ये आहे. हा जर का मी वाचला, गोरगरीब जनतेची जमीन बळकावणारा, दादागिरी गुंडगिरी करणारा, बरोबर आहे. सोयगाव तालुक्यात कित्येक गोरगरीब लोकांच्या जमिनी, मालमत्ता, प्लॉट गद्दार आणि त्याच्या परिवाराने बळकावले, बरोबर आहे. ही माहिती आहे, ही माझे आरोप नाही आहेत. त्याच्यानंतर सिल्लोड शहरातील सर्व शासकीय मालमत्ता नगर परिषद सिल्लोड यांच्या ताब्यात देऊन त्या बळकावण्याचा कट रचला, बरोबर आहे. सिल्लोड शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानसमोर बेकायदेशीर भिंत टाकून त्यांच्या कोट्यावधींच्या मालमत्ता कवडीमोल केल्या, बरोबर आहे. स्वतःच्या संस्थेमार्फत मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी सिल्लोड येथील सर्वे नंबर 92 मध्ये कित्येक नागरिकांच्या प्लॉटवरती अनधिकृत ताबा करून बांधकाम सुरू केले, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे देशातील सैन्य दलातील एक सैनिक व निवृत्त मुस्लिम सैनिक यांच्या प्लॉटचा सुद्धा समावेश आहे, बरोबर आहे. पठाण परिवार यांच्या सर्वे नंबर 337 मधील जमिनीवर बेकायदेशीर ताबा मारून निवडणूक प्रचार कार्यालय सुरू केले, बरोबर आहे. हे सगळी यादी आहे माझ्याकडे, सगळी यादी आहे, सगळी यादी आहे. हा गट नंबर 388 मध्ये करायचं काय? तुम्ही जर काही निवडून दिले तर मी इथल्या तमाम गोरगरिबांना मी वचन देतोय की आपलं सरकार आल्यानंतर या सगळ्याची चौकशी करून ज्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत त्या मी परत करून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण हे तर मी अर्धच वाचलंय, अजून अर्ध बाकी आहे. आणखीन 40 जण, म्हणजे आपण त्याला सगळं काही दिलेलं. यांना सुद्धा मंत्रिपद दिलं, त्यांना सुद्धा मंत्रिपद दिलं. पण मंत्रिपद देऊन सुद्धा यांची भूकच शमत नाही. सगळं हावरटासारखं हे खात सुटलेत. बरं, खाताना तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून त्या सत्तेचा दुरुपयोग करून जर तुम्ही गोरगरिबांना छळला असाल तर तुम्हाला सुद्धा कायद्यानुसार चौकशी करून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, हे मी सिल्लोडकरांना सांगायला आलेलो. उगाच काहीतरी करत जायचं. खरं म्हणजे गेल्या वेळेला मी प्रामाणिकपणे कबूल करतो की माझी चूक झाली.
मी त्याच्याबद्दल तुमची सगळ्यांची माफी मागतो. माझी चूक झाली. कारण आम्हाला असं वाटलं तर समोर लोक येतात, समोर आल्यानंतर काय मस्ती नाही दाखवू शकत. अगदी वाकलेले असतात, झुकलेले असतात. मी असं करीन, मी तसं करीन, मी तुमची स्वप्न साकार करीन. माझं स्वप्न सोडून घ्यावं. तुम्ही माझ्या गोरगरिबाची झोप उडवली आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम भरपूर करून ठेवलेल्या आहेत. हे आता याच्या पुढे होता कामा नये. आणि तुम्ही जर का एकवटलात जसे